स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. मात्र मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ आहे आणि त्याचे पुरावे देखील आज असीम सरोदे आणि त्यांच्या टीमकडून दाखवण्यात आले. याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. सर, ईव्हीएम पेक्षाही मोठा घोटाळा मतदार याद्यांमध्ये झालाय असं म्हणत आपण थेट आज पत्रकार परिषदेमध्ये एक यादी देखील दाखवलेली आहे. काय बरेच उदाहरणं असे दाखवता येतील ज्याच्यामधून हे स्पष्ट होते की मतदार याद्या या पारदर्शकपणे तयार केलेल्या नाही आणि त्यामुळे फ्री अँड फेअर इलेक्शन झाले पाहिजे ही जी कायद्याची आणि संविधानाची अपेक्षा आहे ती पूर्ण होत नाही. आणि म्हणून आमचं असं मत आहे की खूप घाईघाईने निवडणुका न घेता सर्वोच्च न्यायालयाचं नाव सांगून घाईने निवडणुका घ्यायच्या आणि खोट्या बनावट अशा मतदार याद्यांच्या आधारे त्या निवडणुकांचं आयोजन करायचं हे अत्यंत चुकीचं ठरेल. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की निवडणूक याद्या या निशंक असल्या पाहिजे, पारदर्शक असल्या पाहिजे. जे नवीन मतदार आहे त्यांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे. 7 लाख पर्यंत नवीन मतदार जर रजिस्टर झाले असतील तर निवडणूक कार्यालयामध्ये मतदार म्हणून नोंदणी होऊनही त्यांना मतदान करता येणार नाही. हे कायदेशीर हक्कांचं त्यांच्या उल्लंघन आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टामध्ये आवश्यकता असेल तर राज्य सरकारने निवडणूक आयोगाने जावं, त्यांनी सांगावं की आम्हाला मतदार याद्या चांगल्या तयार करायच्या आहे आणि त्यासाठी एखाद महिना त्यांनी जरूर वाढवून घ्यावा. परंतु बोगस मतदान होईल अशा पद्धतीने बोगस मतदार याद्यांच्या आधारे निवडणुका घेणं हे टाळलं पाहिजे आणि ते आता टाळता येण्यासारखं आहे असं मला वाटतं. त्यामुळे निवडणुका या पारदर्शकपणे आणि स्वच्छ वातावरणात होतील. असं का वाटतं सर की मतदार याद्यांमध्येच मोठ्या प्रमाणावर घोळ जो आहे तो झालेला आहे? काय झालंय की निवडणूक आयोगाला जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून दबावाखाली घेऊन ज्या निवडणूक याद्या बदलण्यात आल्या त्या नक्की करण्यात आल्या, ज्या बोगस असतील तरी, अप्रामाणिक असतील तरी, आणि त्यानंतर कोणतीही शहानिशा न करता काही विशिष्ट लोकांनी मागणी केल्याप्रमाणे मतदार जे आपले नाहीत, आपल्या राजकीय पक्षाचे नाहीत असे निवडून त्यांची नावं डिलीट करण्यात आले, त्यांना दुसऱ्याच मतदारसंघामध्ये फेकून देण्यात आलं. आणि अशा पद्धतीने जो मतदार याद्यांचा घोळ झालेला आहे त्याच्या आधारे सध्याचं सरकार निवडून आलेलं आहे असं शंकास्पदरित्या आपल्याला वाटू शकते. आणि ती शहानिशा झाली पाहिजे. यासाठी निदान मतदार याद्या आता अद्ययावत केल्या पाहिजे आणि ती शंका दूर केली पाहिजे. सगळ्यांना मतदानाचा प्रामाणिक हक्क बजावता आला पाहिजे. निश्चितच तर हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे की ज्यांनी मतदार याद्या अद्ययावत करण्याची गरज असल्याचं मत जे आहे ते व्यक्त केलंय. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.